नमस्कार, मी आपलाच ॲडव्होकेट अशोक धायगुडे. काँग्रेस पक्षाने प्रभाग क्रमांक 9 मधून जनतेसमोर एक पर्याय म्हणून उभं राहण्याची जबाबदारी माझ्यावर सोपवली. मर्यादित वेळ, मर्यादित यंत्रणा या सगळ्या गोष्टींचा अभाव असताना देखील मी पुरेपूर प्रयत्न केला की जास्तीत जास्त नागरिकांना प्रत्यक्ष त्यांच्या घरी जाऊन भेटी देण्याचा निश्चितच प्रयत्न केला. मात्र तरी देखील बहुतांशी लोकांना या यंत्रणा आणि काही मर्यादांअभावी मला भेटता आलं नाही. त्याबद्दल मी खरंच प्रभाग 9च्या सर्व रहिवाशांची दिलगिरी व्यक्त करतो. हे वेदावे बाजूला ठेवून आपल्याला फक्त जनतेची काय कामं आहेत त्या मुद्द्यावर मला माझं थोडक्यात म्हणणं मांडायचं आहे. कळीचा मुद्दा ह्या प्रभागातला आहे की नागरिकांचं जे हक्काचं राशन आहे त्या हक्काचं राशन त्यांना पूर्ण का मिळत नाही, हा एक फार कळीचा मुद्दा आहे. रस्त्यात भ्रष्टाचार झाला, इतर कामात भ्रष्टाचार झाला तर थोडंफार आपण समजून घेऊ, पण गोरगरिबांच्या अन्नात कुठं भ्रष्टाचार व्हायला नको, ह्या एक प्रामाणिक आणि प्रांजळ हेतूने मी समाजकारणात आलोय. दुसरी गोष्ट, या ठिकाणी पार्किंगची समस्या फार मोठी आहे. पार्किंगसाठी काही आपल्याला काम करता येईल का, ह्या अनुषंगानं एक 3000 गाड्या एका जागी लावता येतील असा एक प्रकल्प भविष्यात आपल्याला उभारायचा, जेणेकरून रहदारीची समस्या मोठ्या प्रमाणात सुटून जाईल. 200 खाटांचा लहान मुलांचा दवाखान्याचा प्रकल्प आपल्याला या ठिकाणी राबवायचा आहे. आणि बाग बगीचे, विठ्ठलनगर, नेहरूनगर सारख्या मोठ्या वसाहतीला एक बाग बगीचे कुठंच नाहीत. गुलाब पुष्प उद्यान जे बनलंय त्या गुलाब पुष्प उद्यानाजवळ आता वस्ती नाही, त्यामुळं अण्णासाहेब मगर जलतरण तलावाच्या बाजूने विठ्ठलनगरच्या रहिवाशांना पायी जाता येईल असा रस्ता आणि त्या बाजूचाच प्रवेशद्वार आपल्याला करून द्यायचं आहे. या सगळ्या समस्यांचं समाधान करण्यासाठी मी पर्याय म्हणून तुमच्या समोर होतो. मला कोणतीही राजकीय टीका टिप्पणी आता कुणावरही करायची नाही, कारण त्या दोघातच एवढी भांडणं लागलीत की त्यांच्या भांडणातच ते व्यस्त आहेत. त्यामुळं आपल्याला अजून त्यांच्या भांडणात काय आगीत तेल ओतायचे नाही. त्यामुळं नागरिक आपले सुज्ञ आहेतच. नागरिकांना निश्चितच मतदान करताना 2-3 कसोट्यांवर विचार करावा लागणार आहे. तुमच्या पुढे उपलब्ध असलेले उमेदवार, त्यांची शैक्षणिक पार्श्वभूमी, त्यांची चारित्र्य, त्यांची राजकीय पार्श्वभूमी. आता काही ठिकाणी तर महिला उमेदवार अशा आहेत की त्यांच्या वडिलांना किंवा नवऱ्याला राजकारणाचा अनुभव म्हणून त्यांना उमेदवारी दिली. व्यक्तिशः त्यांना कोणताही राजकारणाचा फारसा अनुभव नाही, तरी देखील नागरिकांनी उमेदवारांचं चारित्र्य, चरित्र, गुन्हेगारी पार्श्वभूमी या सगळ्यांचा सारासार विचार करूनच आपलं मन मांडावं अशी विनंती. धन्यवाद. मी आपला आभारी आहे.